फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण काळ व काम याच्यावर आधारित उदाहरणं पाहणार आहोत. हा काळ व कामवरचा पहिला व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बेसिक माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये असलेले सबस्क्राईब हे बटन टच करा, म्हणजे विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तसेच काळ व कामवरचे उदाहरणं सोडवण्यासाठी विठ्ठल जोशी सरांचं अंकगणिताचं पुस्तक तुम्ही विकत घ्या. याच्यामध्ये काळ व कामवरचे बेसिक, मीडियम, ॲडव्हान्स तिन्ही लेवलची उदाहरणं अगदी व्यवस्थितरित्या सोडून दिलेली आहेत. निश्चितच तुम्हाला या पुस्तकाचा भरपूर फायदा होईल. मग आता काळ व काममध्ये मुलांना सर्वात मोठी अडचण कोणती येते की दिलेलं उदाहरण समचलनाचं आहे की व्यस्त चलनाचं आहे हे ओळखता येत नाही. मग त्यासाठी काही शॉर्टकट आहेत जे अतिशय सोपे आहेत. ते तुम्ही जर लक्षात ठेवले तर दिलेलं उदाहरण समचलनाचं आहे की व्यस्त चलनाचं आहे हे लक्षात येईल आणि मग समचलन आहे की व्यस्त चलन आहे हे एकदा समजलं की उदाहरण सोडवणं सोपं जातं. मग आता पहिला सर्वप्रथम आपण समचलन ओळखण्याचे नियम पाहणार आहोत. मग पहिला नियम असा आहे की दिलेल्या उदाहरणामध्ये जर दिवसांची संख्या समान किंवा कायम असेल तर ते समचलनाचं उदाहरण असतं आणि दिलेल्या उदाहरणामध्ये दिवसांची संख्या समान किंवा कायम असेल तर कामगारांची किंवा मजुरांची संख्या व कामाची संख्या यांच्यामध्ये समचलन असतं. म्हणून या स्वरूपाचं उदाहरण सोडवताना दिवसाच्या संख्येचा विचार करू नये. परत एकदा थोडक्यात सांगतो की दिलेल्या उदाहरणामध्ये जर दिवसांची संख्या समान किंवा कायम असेल तर ते समचलनाचं उदाहरण असतं. पहिलं उदाहरण पहा. 9 मजूर 31 दिवसांमध्ये 18 पंखे तयार करतात तर 12 मजूर तेवढ्याच दिवसांमध्ये किती पंखे तयार करतील. आता या ठिकाणी पहा, मजूर आहेत 9, दिवस आहेत 31 आणि पंखे तयार झालेले आहेत 18. पुढे काय म्हटलेलं आहे, 12 मजूर तेवढ्याच दिवसांमध्ये म्हणजे किती, 31 दिवसांमध्ये. याचाच अर्थ या उदाहरणामध्ये दिवसांची संख्या समान आहे आणि मग उदाहरणामध्ये दिवसांची संख्या समान असेल तर ते समचलनाचं उदाहरण असतं. मग समचलनाचं उदाहरण कसं सोडवतो आपण, 9 मजूर 18 दिवसांमध्ये काम पूर्ण करतात तर 12 मजूर किती दिवसांमध्ये पूर्ण करतील. आता पहिल्या व्यवहारी अपूर्णांकामध्ये अंशस्थानी मजूर आहेत आणि छेदस्थानी कामाची संख्या आहे, तर पुढे सुद्धा म्हणजे बरोबर चिन्हाच्या पुढे सुद्धा अंशस्थानी मजुरांची संख्या पाहिजे आणि छेदस्थानी कामाची संख्या पाहिजे. मग आता 9/18 बरोबर 12/x जर तिथंच गुणाकार केला आपण तर 9 गुणिले x किती आलं, 9x आणि 12 गुणिले 18 म्हणजे 12 गुणिले 18. मग आता हे 9 गुणिले पुढे जाऊन काय होणार आहे, भागिले x बरोबर 12 गुणिले 18 भागिले 9. 9 येतं 9, 9 दोन्ही 18, 12 गुणिले 2 किती आलं, 24. तर 12 मजूर एवढ्याच दिवसांमध्ये 24 पंखे तयार करते. याच नियमावर आधारित दुसरा प्रश्न पण थोडा वेगळ्या पद्धतीने विचारला जातो, त्याची माहिती पाहूया. 10 मजूर काही दिवसांमध्ये 70 खुर्च्या तयार करतात तर मजुरांची संख्या 4 ने वाढवल्यास नंतर तेवढ्याच दिवसांमध्ये किती खुर्च्या तयार होतील. इथं मी सतरंजा लिहिले, सॉरी, किती खुर्च्या तयार होतील. परत एकदा प्रश्न पाहू. 10 मजूर काही दिवसांमध्ये 70 खुर्च्या तयार करतात तर मजुरांची संख्या 4 ने वाढवल्यास नंतर तेवढ्याच दिवसांमध्ये किती खुर्च्या तयार होतील. आता या ठिकाणी पहा, सुरुवातीचे मजूर किती आहेत, 10 आणि मजुरांची संख्या कितीने वाढवलेली आहे, 4 ने. म्हणून नंतरचे मजूर बरोबर 10 अधिक 4 किती झाले, 14. मग 10 मजूर 70 खुर्च्या तयार करतात तर 14 मजूर किती खुर्च्या तयार करतील, 10 आणि x यांचा गुणाकार 10x, 14 आणि 70 यांचा गुणाकार 14 गुणिले 70. हे 10 गुणिले पुढे जाऊन भागिले होतील. x बरोबर 14 गुणिले 70 भागिले 10, 0 0 कटला, 14 7 98. याच्या नंतरचा प्रकार आपण लगेच पाहू. तर पहिल्या नियमावर आधारित तिसरं उदाहरण पाहूयात आपण. 19 कामगार काही दिवसांमध्ये 76 वस्तू तयार करतात तर कामगारांची संख्या 6 ने कमी केल्यास तेवढ्याच दिवसांमध्ये किती वस्तू तयार होतील. आता या ठिकाणी पहा, दिवसांची संख्या समान आहे म्हणून हे समचलनाचं उदाहरण आहे आणि कामगारांची संख्या 6 ने कमी केलेली आहे. मग सुरुवातीचे कामगार किती आहेत, 19. मग नंतरचे कामगार बरोबर 19 वजा 6. 6 का वजा केलेले आहेत, कारण कामगारांची संख्या 6 ने कमी केली. मग 19 मधून 6 गेले, किती राहिले, 13 राहिले. मग 19 कामगार 76 वस्तू तयार करतात तर 13 कामगार किती वस्तू तयार करतील. 19 आणि x यांचा गुणाकार 19x, 13 आणि 76 यांचा गुणाकार 13 गुणिले 76. मग 19 गुणिले पुढे जाऊन भागिले होतील.
x बरोबर 13 गुणिले 76 छेद 19, 19 19, 19 चोक 76, 13 चोक 52, म्हणजेच कामगारांची संख्या 6 ने कमी केल्यास तेवढ्या दिवसांमध्ये 52 वस्तू तयार होते. याच नियमावर आधारित नंतरचं उदाहरण पहा. 16 गायी काही दिवसांमध्ये 160 लिटर दूध देतात. तर गायींची संख्या दीडपट केल्यास नंतर तेवढ्याच दिवसांमध्ये किती लिटर दूध मिळेल? आता 16 गायी काही दिवसांमध्ये 160 लिटर दूध देतात आणि गायींची संख्या दीडपट केलेली आहे. आता दीडपट म्हणजे काय? तर दीडपटलाच आपण 3/2 असं लिहू शकतो किंवा 1.1/2 असं लिहू शकतो किंवा 1.5 असं 3 पद्धतीने लिहिता येतं. 3/2 किंवा 1.1/2 किंवा 1.5. मग आता याचा डायरेक्ट शॉर्टकट देतो मी तुम्हाला. इथं तेवढेच दिवस दिलेले आहेत म्हणजे दिवसांची संख्या कशी समान आहे म्हणून हे समचलनाचं उदाहरण आहे. हे उदाहरण याच पद्धतीने सोडवता येतं, पण त्याहीपेक्षा सोपी पद्धत या उदाहरणामध्ये वापरता येते. अतिशय सोपा असा शॉर्टकट आहे. काय शॉर्टकट आहे? या स्वरूपाचं उदाहरण असेल तर नंतरचे दूध बरोबर सुरुवातीचे दूध गुणिले गायींची पट. मग आता नंतरचे दूध बरोबर सुरुवातीचे दूध किती आहे? 160 लिटर आणि गायींची काय केलेली आहे? दीडपट केलेली आहे. दीडपट म्हणजे 302 किंवा 1.1/2 किंवा 1.5. मग त्यापेक्षा 302 घेतलेलं सोपं आहे. 2 ने 160 ला 80चा भाग जाईल आणि 80 गुणिले 3 केलं तर 240 लिटर. म्हणजेच गायींची आधी 16 गायी होत्या त्या 160 लिटर दूध देत असतील. गायींची संख्या दीडपट केली तर नंतर तेवढ्याच दिवसांमध्ये 240 लिटर दूध मिळेल. आता दुसरा नियम आपण यानंतर लगेच पाहूया. तर समचलन ओळखण्याचा दुसरा नियम आपण पाहूया. दिलेल्या उदाहरणामध्ये कामगारांची किंवा मजुरांची संख्या समान असेल तर ते सुद्धा समचलनाचं उदाहरण असतं आणि दिलेल्या उदाहरणामध्ये कामगारांची किंवा मजुरांची संख्या समान असेल तर दिवसांची संख्या व कामाची संख्या यामध्ये समचलन असतं. परत एकदा नियम सांगतो. दिलेल्या उदाहरणामध्ये कामगारांची किंवा मजुरांची संख्या समान असेल तर ते समचलनाचं उदाहरण असतं. उदाहरण पहा या ठिकाणी. 17 कामगार 12 दिवसात 72 पेन तयार करतात तर तेवढेच कामगार 15 दिवसात किती पेन तयार करतील? आता या ठिकाणी पहा 17 कामगार 12 दिवसात 72 पेन तयार करतात तर तेवढेच कामगार काय म्हटलेले आहे? तेवढेच. याचाच अर्थ दिलेल्या उदाहरणामध्ये कामगारांची संख्या समान आहे. मग कामगारांची संख्या समान असेल तर ते समचलनाचं उदाहरण असतं. मग समचलन असेल तर आणि या ठिकाणी कामगारांच्या संख्येचा विचार करायचा नाही. मग 12 दिवसात 72 पेन तयार होतात तर 15 दिवसात किती होतील? आता इथं वर दिवस दिले, खाली कामाची संख्या दिली. मग पुढे सुद्धा वर दिवस लिहायचे आणि खाली कामाची संख्या द्यायची. मग 12 आणि 1 यांचा जर गुणाकार केला तर 12x आणि 15 व 72 यांचा गुणाकार केला तर 15 गुणिले 72. मग हे 12 गुणिले पुढे जाऊन भागिले होतील. x बरोबर 15 गुणिले 72 भागिले 12. 12 1 12, 12 7 72, 15 सखी 90. म्हणजेच 15 दिवसांमध्ये 90 पेन तयार होते. आता हे समचलनाचा एकदा तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. दिलेल्या उदाहरणामध्ये दिवसांची संख्या समान असेल तर ते समचलनाचं उदाहरण असतं. आणि दुसरा नियम आहे दिलेल्या उदाहरणामध्ये कामगारांची किंवा मजुरांची संख्या समान असेल तर ते सुद्धा समचलनाचं उदाहरण असतं. अजून एक नियम लक्षात ठेवा. दिलेल्या उदाहरणामध्ये कामाची संख्या भिन्न म्हणजेच वेगवेगळी असेल तर ते सुद्धा समचलनाचं उदाहरण असतं. आतापर्यंत जेवढी उदाहरणं आपण पाहिली त्या प्रत्येक उदाहरणामध्ये कामाची संख्या भिन्न म्हणजेच वेगवेगळी होती म्हणून ही सर्व समचलनाची उदाहरणं होती. आता आपण व्यस्तचलन कसं ओळखायचं ते पाहूयात. तर दिलेल्या उदाहरणामध्ये कामाची संख्या समान किंवा सारखीच असेल तर ते व्यस्तचलनाचं उदाहरण असतं. परत एकदा नियम सांगतो. दिलेल्या उदाहरणामध्ये कामाची संख्या समान किंवा सारखीच असेल तर ते व्यस्तचलनाचं उदाहरण असतं आणि कामाची संख्या समान असेल तर कामगारांची संख्या व दिवसांची संख्या याच्यामध्ये व्यस्तचलन असतं म्हणून या स्वरूपाचं उदाहरण सोडवताना कामाच्या संख्येचा विचार करू नये. आता उदाहरण पहा या ठिकाणी. 8 मजूर 13 खुर्च्या 10 दिवसांमध्ये तयार करतात तर 5 मजूर तेवढ्याच खुर्च्या किती दिवसांमध्ये तयार करतील? आता तेवढ्याच खुर्च्या म्हणजे 13 खुर्च्याच म्हणजे कामाची संख्या कशी आहे? समान किंवा सारखी आहे. मग कामाची संख्या सारखी आहे म्हणून हे व्यस्तचलनाचं उदाहरण आहे आणि या ठिकाणी मजूर व दिवसांची संख्या याच्यामध्ये व्यस्तचलन आहे. मग 8 गुणिले 10 बरोबर 5 गुणिले x. आता हे 5 गुणिले पुढे जाऊन काय होणार आहे? भागिले. मग x बरोबर 8 गुणिले 10 भागिले 5. 5 ने जर 10 ला भाग दिला तर 5 1 5, 5 2 10 आणि 8 2 16
तर किती दिवसांमध्ये तयार करतील, तेवढ्या पुढच्या 16 दिवसांमध्ये तयार करतील. तर मी तुम्हाला समचलन आणि व्यस्तचलन कसं ओळखायचं याचे काही नियम सांगितलेले आहेत. एकदा थोडक्यामध्ये सांगतो. दिलेल्या उदाहरणामध्ये कामाची संख्या भिन्न म्हणजे वेगवेगळी असेल तर ते समचलनाचं उदाहरण असतं, आणि दिलेल्या उदाहरणामध्ये कामाची संख्या समान म्हणजे सारखी असेल तर ते व्यस्तचलनाचं उदाहरण असतं. याच्यावरच आधारित काही मीडियम लेवलची उदाहरणं आपण लगेच पाहूया. आता मीडियम लेवलचे उदाहरण पहा. पहिलं उदाहरण आहे, एक काम 8 मजूर दररोज 4 तास करून 12 दिवसांमध्ये पूर्ण करतात, तर 12 मजूर तेच काम रोज 8 तास करून किती दिवसात पूर्ण करतील. आता या ठिकाणी पहा, कामाची संख्या समान आहे. मग तेच काम म्हटल्यामुळे कामाची संख्या समान आहे. मग कामाची संख्या समान असेल तर ते व्यस्तचलनाचं उदाहरण असतं. पण या ठिकाणी आपल्याला कामाचे तास पण दिलेले आहेत. मग या स्वरूपाचं उदाहरण असेल, आणि जर कामाची संख्या समान असेल तर फॉर्म्युला हा वापरायचा, M1 गुणिले D1 गुणिले T1 बरोबर M2 गुणिले D2 गुणिले T2. आता या ठिकाणी M1 D1 T1 म्हणजे काय, तर या हे जे उदाहरण आहे याची विभागणी सरळ सरळ 2 भागांमध्ये होते. एक काम 8 मजूर 4 तास 12 दिवसात पूर्ण करतात, हे M1 D1 T1 मध्ये येतं, आणि दरच्या नंतरचा जो भाग आहे तो M2 D2 आणि T2 मध्ये येतो. मग सुरुवातीचे मजूर किती आहे 8, कामाचे आपले दिवस किती आहे 12, कामाचे तास किती आहे 4, नंतरचे मजूर किती आहे 12, दिवस आपल्याला काढायचे आहेत, आणि नंतरचे कामाचे तास किती आहे 8. मग आता हे 12 आणि 8 गुणिले इकडे आल्यानंतर काय होणार आहे, भागिले होणार आहे. मग 8 गुणिले 12 गुणिले 4 भागिले हे 12 आणि 8 भागिले आले बरोबर T2. मग 12 12 कटले, 8 8 कटले, शिल्लक काय राहिलं 4, म्हणून D2 बरोबर 4. म्हणजे किती दिवसात पूर्ण करतील, 4 दिवसांमध्ये पूर्ण करतील. दुसरं उदाहरण पहा, 20 मजूर 4 तास काम करून 15 खिडक्या 10 दिवसात तयार करतात, तर रोज 4 तास काम करून 30 खिडक्या तयार करण्यास 25 मजुरांना किती दिवस लागतील. आता या ठिकाणी कामाची संख्या भिन्न किंवा वेगवेगळी आहे. मग कामाची संख्या भिन्न किंवा वेगवेगळी असेल तर ते समचलनाचं उदाहरण असतं, आणि जर समचलनाचं उदाहरण असेल आणि आपल्याला कामाचे तास पण दिलेले असतील तर त्यासाठी फॉर्म्युला आहे M1 गुणिले D1 गुणिले T1 गुणिले W2 आणि M2 गुणिले D2 गुणिले T2 गुणिले W1. या ठिकाणी लक्षात ठेवा, कामाचा आपण 60 केलेला आहे. म्हणजे सुरुवातीला म्हणजे जो W1 चा भाग आहे तिथं काम W2 घेतले, म्हणजे नंतरच्या कामाची संख्या घेतली, आणि जे नंतरचे मजूर, नंतरचे दिवस आणि नंतरचे तास आहे तिथं आपण सुरुवातीच्या कामाची संख्या घेतली, म्हणजेच W1 घेतलेलं आहे. हे खास करून लक्षात ठेवा. W2 सुरुवातीला घ्यायचं म्हणजे नंतरचं काम सुरुवातीला घ्यायचं, आणि W1 नंतर लिहायचं म्हणजे सुरुवातीचं काम नंतर लिहायचं. मग आता सुरुवातीचे मजूर किती आहे 20, किती दिवसात पूर्ण किती तास काम करतायत, सॉरी किती तास काम करतायत, 4 तास काम करतायत. किती दिवसात पूर्ण करतायत 10 दिवसात, आणि नंतरच्या खिडक्या कुठे दिलेल्या आहेत आपल्याला 30 खिडक्या ते इथे दिलेल्या आहेत बरोबर. म्हणून 20 गुणिले 4 गुणिले 10 गुणिले 30 बरोबर. नंतरचे मजूर आहेत 25, त्यांचे कामाचे तास किती आहेत 4 तास आहेत. D2 आपल्याला काढायचं आहे, आणि सुरुवातीच्या खिडक्या किती आहेत 15, म्हणून इथं 15 दिलेले आहेत. आता हे 25 4 आणि 15 गुणिले इकडे आल्यानंतर काय होणार आहे भागिले, मग 20 गुणिले 4 गुणिले 10 गुणिले 30 भागिले 25 गुणिले 4 गुणिले 15. 15 × 15 15 दोन्ही 30, 4 4 कटले, 5 चोक 20, 5 5 25, 5 1 5 5 दोन्ही 10, शिल्लक काय राहिलं 4 गुणिले 2 गुणिले 2, म्हणून D2 बरोबर 4 गुणिले 2 गुणिले 2, 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16. तर उत्तर काय आलं 16 दिवस. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळ व कामवरचे बेसिक आणि मीडियम वरचे काही उदाहरणं घेतलेली आहेत, आणि समचलन कसं ओळखायचं, व्यस्तचलन कसं ओळखायचं याची डिटेल्समध्ये आणि अतिशय सोप्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.